आपलं आहे, तर हे मंदिर स्वच्छ राहणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. या मंदिराची सेवा करणं, मंदिराची पुसपास करणं, स्वच्छता करणं, डागडुजी करणं, ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी उपलब्ध करून देणं. पहिल्या रविवारी ज्यावेळेस प्रभुभोजन साकारलं जातं, तो विधी संपन्न केला जातो, त्या प्रभुभोजनाची जी पात्र आहेत त्या पात्रांची स्वच्छता करणं, या गोष्टींकडे आम्ही स्वतःहून लक्ष दिलं पाहिजे. आम्ही जर हे म्हणतो ना की आम्ही 50 वर्षापासून या मंडळीचे सभासद आहोत, तर लक्षात घ्या प्रियांनो, आम्ही जर आमच्या कुटुंबामध्ये राहतो तर त्या कुटुंबाची नैतिक जबाबदारी आमची नसते का? आम्हाला जर एखाद्या कोपऱ्यामध्ये कचरा दिसला, टीव्हीवरती धूळ दिसली, कपाटावरती धूळ दिसली, तर आम्ही स्वतः कापड घेऊन ती धूळ साफ करतो. आम्ही कचरा झाडून स्वच्छ करतो घर. आम्ही वाट पाहतो का की बायको स्वच्छ करेल, नवरा स्वच्छ करेल, आई स्वच्छ करेल, मुलगा स्वच्छ करेल? या गोष्टीची आम्ही वाट पाहत नसतो, कारण आम्ही त्या घरामध्ये राहतो. हे देवाचं घर आहे आणि या देवाच्या घराची स्वच्छता करणं ही आम्हा प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर काही मेंटेनन्स करायचं आहे आणि आपल्या दृष्टीस ती गोष्ट पडत आहे, तर लगेच जी कमिटी आहे त्यांच्या निदर्शनास आणून द्या. त्यांना सांगा अशाला अशा गोष्टी करायच्या आहेत, आम्ही काय मदत करू शकतो का सभासद म्हणून तुम्हाला? ही सभासद म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे. आम्ही अनेक वेळा काय करतो, स्वच्छता करायची असली, झाडून पुसून घ्यायचं असलं, बेंच आणि वेदी स्वच्छ करायची असते, बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, वाद होतात, वाद. आणि वाद झाल्यानंतर मग आम्ही असं बोलून जातो की आम्ही नाही केलं तर कोणी करणार नाही, अमुक आम्ही गोष्ट केली नाही तर ती होणार नाही, अमुक हे नाही केलं तर ते होणारच नाही. लक्षात ठेवा, परमेश्वराकडं 100 पर्याय उपलब्ध आहेत. हे नेहमी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आज परमेश्वरानं मंडळीला कारभारीपणाची देखील जबाबदारी दिलेली आहे. आम्ही ज्यावेळेस वरती चर्चमध्ये येतो, त्यावेळेस येताना जर आम्हाला काही गोष्टी चुकीच्या दिसत असल्या, जर कुठे कचरा असेल, काही रॅपर पडलेला आहे, लहान लेकरं आहेत खाऊन टाकून देतात, त्यांना समजत नाही, परंतु तेच रॅपर आमच्या घरामध्ये असेल तर ते आम्ही तसंच ठेवत नाही. आम्ही मंदिरामध्ये येताना जर अशा गोष्टी आढळल्या, पटकन उचलून बाहेर टाकून देणं आम्ही करतो का? ते करणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीवरून वाद जरी झाला तरी लक्षात घ्या प्रियांनो, आम्ही हे करणार नाही आणि बघू आता कोण करतंय, हे म्हणून उपयोग नाही. आपण जर करत आहोत तर ती सेवा नम्रतेनं आणि